चला तर प्रेक्षक हो, आज आपण बनवणार आहे मस्त चमचमीत झणझणीत अशी बटाट्याची रस्सा भाजी. काही भाजी नसली घरामध्ये की आपण बटाट्याची भाजीही करतो आणि ही भाजी सगळ्यांना अशी आवडणारी भाजी आहे आणि नॉर्मल भाजी आहे जी घरामध्ये कायम अवेलेबल असते. तर यासाठी आपण आता इथे टमाटे घेणार आहोत बारीक चिरून. एक टमाटा घेतला आहे, एक कांदा घेतलेला आहे, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. माझ्याकडे छोटा खलबत्ता आहे, त्यामध्ये मी कुटून घेत आहे अद्रक लसणाची पेस्ट. तुम्ही मिक्सरमधूनही करू शकता. 3 बटाटे घेतले आहे, स्वच्छ पाण्यामध्ये भिजत टाकलेले आहे ते 5 ते 10 मिनटं, जेणेकरून माती त्याची निघून जाईल. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे 2 ते 3 चमचे. जितकं तुम्ही तेल टाकाल तितके छान ही भाजी होते आणि जितकं तुम्हाला तर्री हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या याच्यानुसार आवश्यकतेनुसार तेल टाकू शकता. जिरं टाकलं आहे, मोहरी टाकली आहे, छान तडतडली आहे. त्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे. जास्त पण परतवायचा नाही आहे की तो कडू लागेल कांदा. त्यानंतर आपण हे बटाटे चांगले त्याची माती निघालेली आहे ते आपण आता उभे उभे कापून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता लालसर कांदा झालेला आहे छान परतवून. आता आपण एक टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो आपल्याला जास्त शिजू द्यायचा नाही आहे. यात आपण आता आपले बेसिक मसाले टाकून घेऊया. हळद टाकलेली आहे, लाल काश्मीरी मिरची टाकून घेऊया थोडासा लाल रंग येण्यासाठी. आपण बाहेरचा मसाला इथे वापरणार नाही आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल मिक्स मसाला वगैरे तर तुम्ही टाकू शकता. तर आपण आता लाल तिखट टाकलेलं आहे, ती लाल कलरची टाकली होती, हे लाल तिखट आहे. धनेपूड टाकून घेऊया 1 चमचा. थोडा काळा मसाला टाकून घेऊया. तुम्हाला जर काळ्या मसाल्याची लिंक पाहिजे असेल कसे बनवतात काळा मसाला घरच्या घरी तर तुम्ही हा वर्षभर टिकतो हा काळा मसाला, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मसाला काळा मसाल्याची लिंक असं टाईप करा, मी तुम्हाला देऊन देईल. त्यानंतर लसूण आणि अद्रक पेस्ट टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता छान शिजलेला आहे टोमॅटो आणि कांदा. तर यामध्ये आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून छान होऊ द्यायचं आहे. एक वाफ येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर मी हे बटाट्याचे काप करून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार एका बटाट्याचे 4 तुकडे केले तरी चालतील. मी उभे कापून घेतलेले आहे. सगळ्या बटाट्यांना मसाला लागेल असं परतवून घ्यायचं आहे छान मसाल्यामध्ये बटाट्याच्या फोडी. छान परतवून घेतले की त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही, जेणेकरून तर्री छान येईल आपल्या मसाल्याच्या भाजीला. यामध्ये कोणतंच वाटण आपण टाकलेलं नाही आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया छान. तुम्ही बघू शकता छान असं बटाट्याच्या फोडींना सगळा मसाला लागलेला आहे. त्यानंतर आपण आता यात गरम पाणी टाकून घेऊया. 1 ते 1.5 ग्लास मी गरम पाणी टाकलेलं आहे. 2 जणांची भाजी आहे म्हणून. आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये आपण घट्ट होण्यासाठी 2 चमचे दाण्याचं कूट टाकलेलं आहे. ते मी शूट करायचं विसरली, त्यामुळे मी असे सांगते. याने भाजी एकदम छान घट्ट होते. तुम्हाला जितकं पाणी हवं आहे तितकं तुम्ही टाकू शकता, पण ही भाजी थोडी घट्ट छान वाटते. चला तर मग तयार आहे आपली भाजी. अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.